ऑनलाईन गेम ॲपच्या आहारी जाऊन अनेकांनी आत्महत्या केल्याच्या गुन्हेगारीकडे वळल्याच्या बातम्या अनेकदा आपण ऐकतो। विधान परिषदेत स्वतः फडणवीसांनी हे धक्कादायक वास्तव मांडल्यामुळे या गेमच्या व्यसनाची गंभीरता अधोरेखित झाली आहे। पाहूया काय आहे हे धक्कादायक वास्तव, नेमकं काय म्हणाले फडणवीस। ऑनलाइन गेमचे राज्यात 8 बळी, गेमच्या आहारी गेल्यामुळे 7 आत्महत्या तर 1 हत्या। विधान परिषदेत गृहमंत्र्यांची कबुली। या अशा जाहिरातींना भुलून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय। लोकप्रिय चेहऱ्यांनी झटक्यात श्रीमंत होण्याची लावलेली आशा आणि भविष्याची स्वप्न या तरुणाई मात्र ॲडिक्ट होताना दिसतील। ऑनलाइन गेमिंगचं व्यसन जोडलेले तरुण आता आत्महत्या करेपर्यंत येऊन ठेपल्याचं स्पष्ट झालंय। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या एका लेखी उत्तरातून हे चटका लावणारं सत्य समोर आलंय। ऑनलाइन गेम मध्ये वारंवार हरल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात एकाची हत्या झाली। चंद्रपुरात एकानं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलंय। ठाणे शहरात दोघांनी, रायगड जिल्ह्यात एकानं आत्महत्या केली। नाशिकच्या ग्रामीण भागात दोघांनी जीवन संपवलंय। गोंदिया शहरातही या गेमिंग पायी एकानं आत्महत्या केली। इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडले गेलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपवर ऑनलाइन गेम सहज खेळता येतात। विरंगुळा म्हणून सुरू झालेल्या या खेळांचं हळूहळू व्यसन लागतं। मोठ्या बक्षिसाच्या आमिषापोटी व्यसनाच्या आहारी गेलेले आपसुकच जुगार खेळू लागतात। या जुगारामुळे अनेक जण कफल्लक कर्जबाजारी होतात। त्यामुळे आलेल्या नैराश्यानं टोकाचं पाऊल उचलण्याशिवाय पर्याय दिसत नाही। गेम्सना ह्या अशा प्रकारे डिझाईन केलं जातं की त्यांना त्याच्यामध्ये एक्साइटमेंट नाहीतर डिप्रेशन नाहीतर अँगर हे एक्सपिरियन्स करायला मिळतं आणि हे खूप एक्स्ट्रीम केसेसमध्ये त्यांना घेऊन जातं। चीड येऊन मोबाईल फोन आपटून फोडून देणं किंवा मित्रमैत्रिणींशी भांडण करणं, घरी भांडण करणं, त्याचं जे एक्सटेन्शन होतं दॅट गोज इन टू एक्स्ट्रीम केसेस ऑफ सुसाईड ऑर व्हायलन्स, ज्याच्यामध्ये पण डेथ आपल्याला बघायला मिळते। सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेममुळे मैदानी खेळांकडे, वाचनाकडे दुर्लक्ष व्हायला लागले। त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात। प्रसार माध्यम, सोशल मीडिया यावर या ॲपच्या जाहिरातींचा दिवसरात्र सुरू असलेला मारा यामुळे अनेक जण आपोआप या ऑनलाइन गेमकडे आकर्षित होत आहेत। त्यात तरुणांचं प्रमाण जास्त आहे आणि हे आकर्षण भविष्यात अनेकांच्या आयुष्यावर पूर्णविराम लागण्याचं, अनेक संसारांची राखरांगोळी ठरण्याचं कारण ठरतंय। सर्जन जनरल विवेक मूर्तींनी सांगितलंय संशोधन करून की जे जास्त सोशल मीडिया वापरतात त्यांना औदासीन्य, भीती, आत्महत्या असं प्रकरण होऊ शकते आणि विश्वामध्ये हा सगळ्या ठिकाणी चालू आहे। अशा लोकांचा उदासीनता, स्कूल जाण्याची इच्छा, झोप कमी, राग, बेचैनी हे सगळं होऊ शकते। भविष्य अंधारात नेणाऱ्या या गेम वेडापासून नागरिकांना वाचवण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाल्याचं फडणवीसांच्या या भाष्यातून स्पष्ट होतंय। पण गृह खात्याअंतर्गत असलेल्या पोलीस दलातील ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांनाच अशा ॲपमधून कोट्यवधी जिंकले होते। या प्रकरणी त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली। पोलीसच या ऑनलाइन गेमिंगच्या आहारी जात असतील तर सामान्यांचं काय, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। आता हे सगळं पाहणारं सरकार ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणार का, असाही प्रश्न विचारण्यात येतोय। राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।